अक्कलकोट तालुक्याचे नवनियुक्त निवासी नायब तहसीलदार अर्जुन प्रताप सिंह अरोरा यांचा नळदुर्ग बस स्थानकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला। वाहतूक नियंत्रक अनिल हंडे, पत्रकार विलास एडगे आणि शेतकरी संघर्ष समितीचे बबन जोशी, सरदार ठाकूर यांच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील फणसवळे गावचे रहिवासी असलेले अर्जुन अरोरा यांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय। अवघ्या 10 वर्षाच्या वयात त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना गमावलं। त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत मजुरी करत शिक्षण केलं। अधिकारी होण्याचं स्वप्न, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रमाला त्यांनी साकारलंय। राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अक्कलकोट जिल्ह्याचे निवासी नायब तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला। यावेळी बोलताना त्यांनी नागरिकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। या सत्कार समारंभात पत्रकार उत्तम बनजवळे, नळदुर्ग बस स्थानकाचे महेश डुकरे, मुकुंद वैद्य, गुंडू डुकरे, उमाकांत कुंभार, दत्ता रोकडे, दिलीप पवार, वंदना धुमाळ, लक्ष्मी फुलारी सह पत्रकार बांधव, बस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भात अक्कलकोट तालुक्याचे नवनियुक्त निवासी नायब तहसीलदार प्रताप सिंह अरोरा यांच्याशी बातचीत केली आहे। RSR न्यूजचे सतीश राठोड यांनी। साहेब, आता तुम्ही नुकतं सत्कार केलेला आहे एका नायब तहसीलदारांचा, त्यांची ओळख कशी पटली आणि यातून त्यांना काय संदेश द्याल, काय अपेक्षा असणार आहे? माझी त्यांची स्वामी समर्थला दर्शनाला जाताना अक्कोटला ओळख झाली होती यशाच्या प्रवासामध्ये, त्यामुळे आमचे पण संबंध वाढले व त्यांची स्वामी श्रद्धा, माझी स्वामी श्रद्धा, त्यामुळे स्नेह जुळून आला। मग ते अत्यंत गरीब परिस्थितीतून वर आलेले आहेत व ते परवाच शासनाचे नायब तहसीलदार परीक्षा पास झाले व त्यांना निवासी नायब तहसीलदार म्हणून अक्कोट येथे नेमणूक मिळाली 1 तारखेला। त्यामुळं एक चांगलं कार्य व्हावे म्हणून मी नळदुर्ग बसस्थानकातर्फे स्वतः माझ्या वैयक्तिक सत्कार त्यांचा केला आहे। काय अपेक्षा असणार याच्याकडून? माझी अपेक्षा काय की जसे तुकाराम मुंडेंनी समाजसेवेचा सरकारी नोकरीतून वसा घेतलेला आहे, तर वसा हे पण घ्यावे व चांगले कार्य करावे हीच माझी अपेक्षा आहे। त्यांच्या पुढील भावी आयुष्याला माझ्या शुभेच्छा। ते नायब तहसीलदार असे त्यांना पद मिळो, याला फार कमी वयात त्यांचं झालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। साहेब, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन झालेलं आहे। आपण अक्कलकोट येथे निवासी नायब तहसीलदार आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे। मी नुकतंच पदभार घेतल्याचं कळलं जातं आहे। काय सांगाल, कशी निवड झाली, या संदर्भामध्ये कुणाचा सपोर्ट मिळाला आणि पुढे यातून तुम्ही सर्वसामान्य जनतेचे किंवा शेतकऱ्याचे प्रश्न कसे हँडल करणार? नक्कीच खरं तर मी डिग्रीला असतानाच स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात पडलेलं होतं। मी तहसीलमध्ये श्रेणी 4मध्ये अगोदर कार्यरत होतो। नंतर 2025ची स्पर्धा परीक्षा दिली, त्यामध्ये पूर्व आणि प्री आणि मीन्स माझी दोन्ही क्लिअर झाली होती। नंतर कालच्या 1 तारखेला मला जॉईनिंग भेटली, ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे। जे काही ट्रेनिंगमध्ये आम्हाला प्रशिक्षण दिले आहे त्याच्या आधारे मी सर्व प्रश्नांची उत्तरं, शेतकऱ्यांच्या समस्येचं निवारण ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन। आपण स्पर्धा परीक्षा देत असताना आलेल्या अडचणी यावर तुम्ही कशी मात केलात आणि कुटुंबाचा तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला? कुटुंबाचा सपोर्ट म्हणजे मी अगोदरपासून अनाथच आहे। 10 वर्षाखाली म्हणजे ते दुर्दैवी घटना घडलेली होती, त्याच्यामुळं आपल्याला कुटुंबाचा म्हणजे वडिलांच्या मित्रांनी एका सांभाळलेलं आहे, त्याबद्दल त्यांनी सांभाळलं आणि मोठंसुद्धा केलं। परत डिग्रीला ते नसतं म्हणजे रानातली कामं ते असं कंटिन्यू चालायचंच, तसं काही नव्हतंच असं। नंतर त्यांचं आर्थिक पाठबळ किंवा असं मानसिकदृष्ट्या पाठबळसुद्धा चांगलंच होतं माझ्या पाठीमागे। नंतर अभ्यासाचं म्हणलं तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू 5-6.5 तास चालत होतं कंटिन्यू। पुढे आता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही या सर्व गोष्टी हाताळताना प्रशासनाच्या कसे हँडल करणार आणि तुम्ही पुढे यातून काय तुमचं ध्येय असणार आहे? यातून ध्येय म्हणजे असंच की आपलं सर्वसामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला असतील किंवा जे काही खालचा स्टाफ असेल त्यांना आपला त्रास होणार नाही किंवा प्रत्येकाच्या अडचणीचं निवारण आपल्याकडून झालं पाहिजे, माणूस आपल्यापासून दुखावून गेला नाही पाहिजे,
यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.